मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये ग्रहस्थितीचा परिणाम मानसिक चपळता आणि निर्णयक्षमता वाढवणारा आहे. सूर्य आणि शनी तुम्हाला तुमच्या नवम भावावर प्रभाव पाडत असल्यामुळे ज्याला पारंपरिक ज्योतिषात भाग्य आणि ज्ञानाचा भाव मानले जाते, त्यामुळे नवीन शिकण्याची इच्छा वाढू शकते आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ ह्या आठवड्यात तुमच्यावर येऊ शकते. गुरुची अनुकूल दृष्टी तुमच्या सामाजिक क्षेत्राला बळ देत असल्यामुळे मित्र किंवा परिचितांच्या माध्यमातून काही नवीन संधी मिळू शकतात. चंद्राचा आठवड्यातील प्रवास कधी कधी भावनिक अस्थिरता निर्माण करू शकतो, पण बुधाच्या प्रभावामुळे तुमची संवादकला आणि बुद्धिमत्ता तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. नोकरी करणाऱ्या मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळू शकते. तुमचे विचार वरिष्ठांना पटू शकतात, त्यामुळे तुमची प्रतिमा देखील सुधारेल. काही लोकांना ऑफिसमध्ये टीमवर्क वाढवण्याची गरज भासेल. सहकाऱ्यांशी मतभेद टाळण्यासाठी संयमाने संवाद साधणे महत्त्वाचे आहे, तेव्हा वादापासून दूर राहा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करा. नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची घाई आठवड्यात करू नका. आधी उपलब्ध पर्यायांची नीट तपासणी करा आणि त्याप्रमाणे पुढील आठवड्यात डिसिजन घ्या. व्यावसायिकांसाठी आठवडा संपर्क आणि नेटवर्किंग वाढवण्याचा असून नवीन लोकांशी ओळख होण्याची शक्यता आहे. त्यातूनच भविष्यातील व्यावसायिक नवीन संधी निर्माण होऊ शकतात. व्यापारी वर्गाने व्यवहार करताना कागदपत्रे आणि अटी स्पष्ट समजून घेणे आवश्यक आहे. विशेषतः ऑनलाईन व्यापार, मीडिया, शिक्षण आणि सल्लागार क्षेत्रात काम करणाऱ्यांना या आठवड्यात चांगली प्रगती साधू शकाल. आठवड्याच्या शेवटी एखादी छोटी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा ज्ञानवृद्धीचा, अभ्यासात नवीन विषय समजून घेण्याची उत्सुकता वाढवणारा असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे, तेव्हा त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन या आठवड्यात मिळू शकते. अभ्यासासोबतच वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित परिणाम मिळवू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असून जोडीदारासोबत वेळ घालवल्यास नात्यातील जवळीक वाढणार आहे. घरातील काही निर्णय एकत्र घेण्याची गरज ह्या आठवड्यात भासू शकते. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी हा आठवडा नात्यातील स्पष्टता वाढवणारा ठरणार आहे. काही जणांना आपल्या भावनांची खुलेपणाने अभिव्यक्ती करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत आठवड्याची सुरुवात थोडी सावधगिरीची असून खर्च आणि उत्पन्न यामध्ये संतुलन ठेवणे आवश्यक आहे. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे छोटे मार्ग सापडू शकतात. गुंतवणुकीबाबत दीर्घकालीन विचार करणे अधिक फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा दिसू शकते. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना हा आठवडा समतोल राहणार असून तणाव आणि झोपेची कमतरता भासणार नाही, याबाबत योग्य ती काळजी घ्या. मानसिक शांततेसाठी ध्यान, प्राणायाम व हलका व्यायाम करा. आहारात हलके आणि पचायला सोपे पदार्थ ग्रहण करा. नियमित दिनचर्या पाळल्यास ऊर्जा आणि उत्साह पूर्ण आठवड्यावर टिकवून ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 आणि 7. शुभ रंग आहे हिरवा आणि हलका पिवळा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 9 मार्च आणि 12 मार्च. आणि मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी बुधाची कृपा प्राप्त व्हावी म्हणून गणपती मंदिरात जाऊन 21 दुर्वा अर्पण करा. यथाशक्ती मोदक अर्पण करा आणि विद्यार्थ्यांना व गरजूंना वही व पुस्तके दान करा. त्यामुळे तुमच्या बुद्धीची तीव्रता वाढून कार्यात यश, कीर्ती, संपदा प्राप्त करू शकाल.